श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश. स्वामींच्या भक्ताला मिळणारा हा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही. भक्त हो, एक गोष्ट सांगू, काही अनुभव असे असतात जे डोळ्यांनी दिसत नाहीत, कॅमेऱ्यात कैद करता येत नाहीत आणि जगाला पुराव्याने दाखवताही येत नाहीत. पण ज्याच्या आयुष्यात ते घडतात तो माणूस मात्र आतून पूर्णपणे बदलून जातो. आजचा हा संदेश अशाच एका अनुभवाबद्दल आहे. एक असा अनुभव जो एका स्वामी भक्ताला आयुष्यात एका क्षणी आला आणि त्या एका क्षणानंतर त्याला स्वामींकडे काहीतरी मागावंसं वाटलं नाही. कारण त्याला एक गोष्ट समजली होती, स्वामी माझं ऐकत नाहीत असं मला वाटत होतं, पण खरं तर ते माझं प्रत्येक शब्द ऐकत होते. आणि स्वामी भक्तांनो, कदाचित आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारणही हेच असेल. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला त्या भक्ताला मिळालेला अनुभव नेमका काय होता हे सांगणार आहे. आणि कदाचित तुम्हालाही तुमच्या आयुष्यात घडलेली एखादी गोष्ट आठवेल. तो भक्त स्वामींचा खूप मोठा भक्त नव्हता. तो रोज मोठमोठ्याने पूजा करत नव्हता. त्याच्याकडे मोठमोठे मंत्र नव्हते, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, स्वामींवर मनापासून विश्वास. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री झोपण्यापूर्वी तो फक्त स्वामींचं नाव घ्यायचा. 2 मिनिट, 3 मिनिट, कधीकधी 5 मिनिट, आणि मग शांतपणे झोपायचा. एक दिवस त्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती आली ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याच्यासमोर एक मोठी अडचण उभी राहिली. त्याने अनेक मार्ग शोधले, अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी जणू काहीतरी त्याला थांबवत होतं. तो थकला. एका रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने स्वामींना म्हटलं, स्वामी, मला काही मोठं नको, फक्त एवढंच करा, मला योग्य मार्ग दिसू द्या. त्या रात्री तो झोपला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याच्या आयुष्यात एक छोटीशी घटना घडली. ती घटना इतकी साधी होती की दुसऱ्या कोणालाही त्यात काही विशेष वाटलं नसतं, पण त्या भक्तासाठी तो एक संकेत होता. कारण त्या घटनेतून त्याला त्याच्या अडचणीचा मार्ग दिसला. त्याने तो मार्ग स्वीकारला आणि काही दिवसांनी ज्या समस्येमुळे तो अनेक दिवस त्रासलेला होता तिचं उत्तर त्याला मिळालं. तेव्हा त्या स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, तुम्ही मला उत्तर दिलं होतं, फक्त मला ते ओळखायला वेळ लागला. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातही असे काहीतरी क्षण येतात. आपण स्वामींकडे एखाद्या मोठ्या चमत्काराची वाट पाहतो, पण स्वामींची कृपा कधी कधी अगदी छोट्या गोष्टींच्या रूपाने आपल्या आयुष्यात येते. एखादं योग्य वाक्य, एखादी योग्य व्यक्ती, योग्य वेळी आलेली संधी, अचानक सुचलेला एखादा विचार किंवा एखाद्या क्षणी मनात आलेली शांतता, हे सगळेही स्वामींच्या कृपेचं रूप असू शकतं. कारण स्वामींची कृपा नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधी ती अगदी शांतपणे येते आणि आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवून जाते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी असा एखादा क्षण अनुभवायला मिळाला असेल जिथे तुम्हाला वाटलं असेल हे स्वामींनीच केलं, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासोबत आहेत. तुमची एक कमेंट दुसऱ्या भक्ताच्या मनातही विश्वास निर्माण करू शकते. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एखाद्या स्वामी भक्ताला हा संदेश शेअर करा आणि अशाच सुंदर संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण कधी कोणता संदेश कोणाच्या आयुष्यात आशेचा प्रकाश घेऊन येईल हे कुणालाच माहीत नसतं. भक्त हो, पण त्या भक्ताला मिळालेला अनुभव अजून बाकी आहे. कारण काही दिवसांनी त्याच भक्तासमोर पुन्हा एक अडचण आली. यावेळी त्याने स्वामींकडे काहीतरी मागितलं नाही. तो फक्त शांतपणे बसला, डोळे मिटले आणि मनात म्हणाला, स्वामी, आता मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आहात. ही भावना त्याच्यासाठी नवीन होती. पूर्वी अडचण आली की तो घाबरायचा. आता अडचणी आली तरी त्याच्या मनात घाबरत नाही. कारण त्याला एक गोष्ट समजली होती, स्वामी संकट दूर करतीलच, पण त्याआधी ते संकटातून जाण्याची ताकदही देतील. आणि याच क्षणी त्याला तो अनुभव आला. तो अनुभव शब्दात सांगणं त्याच्यासाठीही कठीण होतं, पण त्याने एवढंच सांगितलं, त्या क्षणी मला असं जाणवलं की मी एकटा नाही. बस इतकंच.
पण त्या एका जाणीवेने त्याचं मन पूर्णपणे बदललं. कारण काही वेळा आपल्याला परिस्थिती बदलण्यापेक्षा आपण एकटे नाही याची जाणीव अधिक गरजेची असते. आणि ही जाणीव स्वामींच्या भक्ताला मिळालेली सर्वात सुंदर भेट आहे. जर तुम्हालाही वाटत असेल मी कितीही अडचणीत असलो तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तर कमेंटमध्ये लिहा, भिवू नकोस, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्त हो, आता या अनुभवाचा सर्वात महत्त्वाचा भाग ऐका. त्या भक्ताने नंतर एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, माझ्या आयुष्यात स्वामींनी सगळ्या अडचणी संपवल्या नाहीत, पण त्यांनी मला अडचणीकडे पाहण्याची नजर बदलून दिली. किती सुंदर विचार आहेत हा. कारण आयुष्य म्हणजे फक्त अडचणी नसलेला प्रवास नाही. आयुष्य म्हणजे अडचणी आल्या तरी मन शांत ठेवण्याची ताकद, अडथळे आले तरी पुढे चालत राहण्याची शक्ती आणि सगळं आपल्या मनासारखं होत नसतानाही मनात श्रद्धा टिकवून ठेवण्याची क्षमता. स्वामींच्या भक्तीचा खरा अनुभव कदाचित हाच आहे. स्वामी तुमच्या आयुष्यातील असतील तर प्रत्येक गोष्ट लगेच तुमच्या मनासारखी घडेलच असं नाही, पण प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद तुमच्या मनात नक्कीच निर्माण होईल. तुम्ही पूर्वीसारखे घाबरणार नाही, तुम्ही पूर्वीसारखे खचणार नाही. तुम्ही पुन्हा उभे राहाल आणि एक दिवस मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल, ज्या काळाला मी माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ समजत होतो तोच काळ मला सर्वात मजबूत बनवून गेला. जर या विचाराने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर कमेंटमध्ये फक्त लिहा, स्वामींनी मला मजबूत केलं. तुमचा हा विश्वास इतर भक्तांपर्यंतही पोचू द्या. व्हिडिओला लाईक करा, सकारात्मक संदेश शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला सांगते, स्वामींच्या भक्ताला मिळणारा तो अनुभव नेमका काय असतो. तो अनुभव म्हणजे स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर दिसणे नाही, नेहमी एखादा चमत्कार घडणे नाही, आकाशातून उत्तर मिळणे नाही. तो अनुभव आहे मनाच्या आत निर्माण होणारी एक शांत खात्री, एक अशी खात्री जी तुम्हाला सांगते, काहीही झालं तरी मी एकटा नाही. रात्र कितीही मोठी असो, सकाळ येणारच. परिस्थिती कितीही कठीण असो, मार्ग निघणारच. मन कितीही थकलं असलो, पुन्हा उभं राहण्याची शक्ती मिळणारच. आणि कारण एकच, स्वामींचं नाव तुमच्या मनात आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही. कारण यासाठी मोठी संपत्ती लागत नाही, मोठं पद लागत नाही, मोठी पूजा लागत नाही. फक्त लागते मनापासूनची श्रद्धा. तुम्ही स्वामींचं नाव घेताना जर तुमच्या मनाला शांतता मिळत असेल तर समजा तुम्हाला स्वामींच्या कृपेचा एक सुंदर अनुभव मिळत आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये एवढंच लिहा, स्वामी माझ्यासोबत आहे. स्वामी माझ्या आयुष्यात तुमची कृपा कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ.